हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे और हमारी पैसेज सीरीज आप जरूर देख रहे होंगे बराबर। तो मैं हूँ आपका दोस्त मानस और आपका स्वागत करता हूँ जे आर ट्यूटोरियल्स पे। पैसेज सीरीज में आगे बढ़ते बढ़ते हम लोग आ चुके हैं जो कि आज का हमारा नया चैप्टर स्टार्ट होने वाले है जिसका नाम है फूड प्रिंटर्स। अभी तक जितने भी वीडियो आ चुके हैं आपने ज़रूर देखे रहेंगे और जो भी डाउट रहेगा आपने कमेंट में बताया होगा बराबर। तो आज के वीडियो में हम लोग फूड प्रिंटर से चैप्टर स्टार्ट कर रहे हैं जिसका हम लोग ले रहे हैं फर्स्ट पैसेज। फर्स्ट पैसेज देखो, हमारा फर्स्ट स्टेप क्या होता है सर कि जो भी पैसेज रहता है उसको 3-4 मिनट देके उसको अच्छे से रीड करने का बराबर। और एक बार रीड करने के बाद आपको फिर भी नहीं समझा तो सर एक और बार पढ़ने का और उसको अच्छे से ध्यान में रखने का बराबर। तो इससे हम लोग को क्या होता है सर, इससे हम लोग को एक पैसेज का ओवरव्यू आता है सर कि पैसेज में एग्जैक्ट किसके बारे में बताया गया और क्वेश्चन का आंसर कहाँ रिलेट हो सकता है। हर एक वीडियो में ये आपको बताते आ रहा हूँ कि क्यों आपको पढ़ना चाहिए पैसेज बराबर। तो हम लोग अभी पैसेज पढ़ेंगे। देखो पैसेज क्या है कि ओ स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शाल काम करते बाई, शेना मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखडलाय, समधी धूळ लागते पायांनी आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला वेळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमिती जागा झाला आणि हॉलमध्ये आला. बघा, इथपर्यंत आपण जेव्हा वाचतो, तिथपर्यंत आपल्याला समजलेलं नाहीये, की पॅसेजमध्ये नेमकं काय दिलंय, की कोणाबद्दल वर्णन केलंय, बरोबर? तर त्यामुळे पहिले जेव्हा तुम्हाला अशी कंडिशन येते, की तुम्ही 4-5 लाईन पॅसेजच्या वाचता, तरी सुद्धा तुम्हाला पॅसेज समजत नाही. त्यावेळी काय करायचं सर, त्यावेळी तो पॅसेज पूर्ण वाचायचं. पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला समजून जातो, की सर पॅसेजमध्ये एक्झॅक्ट काय दिलंय, कोणाबद्दल वर्णन केलेलं आहे, बरोबर? तर एकदा तुम्ही पॅसेज वाचा आणि वाचल्यानंतर पुन्हा एकदा रिपीट तो वाचा. तेव्हा तुम्हाला जाऊन समजेल, की क्वेश्चन कसे प्रकारचे येऊ शकतात आणि त्याचे आन्सर कुठे रिलेटेड असू शकतात. बरोबर सर? तर आपण पुढे कंटिन्यू करू. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. एकदम लोण्यागत पाय हाय काकांचं. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्याच पायांकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. मामा, मी एक ॲप तयार केला आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो. सुमितनं सांगितलं. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हा टेक्नॉलॉजी लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे. हे विसरलात की काय तुम्ही लोकं? बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. बरोबर? तर पॅसेज तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तुम्हाला समजते की या पॅसेजमध्ये स्नेहल अ, रेखा मावशी जी स्नेहल आणि सुमित यांच्या घरामध्ये कामवाली होती. तर तिचे पायांबद्दलचं वर्णन केलंय, की तिचे पाय खराब खूप का होते आणि जे पावडे काका होते त्यांची तुलना केलेली आहे. बरोबर? मग सुमितने ॲप बनवलेलं त्याबद्दल सांगितलंय आणि जेव्हा स्नेहलचं लक्ष रेखा मावशींच्या पायाकडे गेले, तेव्हा तिची रिएक्शन काय होती, तिची कृती काय होती, बरोबर? तर या सगळ्यांबद्दल सांगितलंय. तर आपण पुन्हा पॅसेज रीड करू आणि हर एक सेंटेन्सवर कोणत्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, हे तुम्हाला मी सांगण्याचा ट्राय करेन. बरोबर? तर बघा, "अहो स्नेहाताई, मी कुठे एसीत बसून शाल काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखडलाय. समधी धूळ लागती पायांना आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला वेळ बी नाही आणि पाणी तरी कुठं हाय बक्कळ." बघा, हे जेव्हा तुम्ही 2 लाईन वाचता, तेव्हा तुम्हाला काय समजतो सर, की याबद्दल रेखा मावशी स्नेहाताईला सांगत आहेत, की माझे पाय इतके खराब का आहेत? का आहेत? त्याचं रिझन काय आहे सर? तर तुम्हाला क्वेश्चन काय येऊ शकतो, की स्नेहाताई रेखा मावशी
रेखा मावशींचे पाय काळे का होते? बरोबर, म्हणजे रेखा मावशींचे पाय काळे होते, त्याची रिझन काय आहे? तर त्याची रिझन काय आहे? पहिले तर की ती शेतात काम करते. सेकंड काय येईल, की समधी धूळ लागते पायांना. त्यांचा रस्ता कसा आहे? त्यांच्या वस्तीचा रस्ता उखडलाय म्हणून समधी धूळ लागते. बरोबर? आणि थर्ड काय येईल, की 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला त्यांना वेळ भेटत नाही. आणि फोर्थ की पाणी सुद्धा तिथे तेवढंसं पुरेसं नाहीये. बरोबर? तर अशा प्रकारचं तुम्हाला या 2 लाईनवरून क्वेशन येऊ शकतो, की रेखा मावशींचे पाय किंवा कष्ट कष्ट करते रेखा मावशी खूप कष्ट करते. तर याची रिझन काय आहेत? बरोबर? तर याची रिझन काय येतील, की ती शेतामातीत काम करते, वस्तीचा रस्ता खराब आहे, तिथे खूप धूळ आहे, 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला त्यांना वेळ भेटत नाही आणि तिथे पाणी सुद्धा पुरेसं नाहीये. बरोबर? असं तुम्हाला क्वेशन येईल आणि त्याचा आन्सर अशा प्रकारे असेल. पुढे बघा. पुढे काय बोलते, की "सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्याच्या मळकट पॅनबद्दल बोललो, याचा स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली." बघा, इथे कारणे लिहा येऊ शकतो. काय येऊ शकतो कारणे लिहा, की स्नेहलला कसं तरी का वाटलं? तर का वाटलं, की ती रेखा मावशींबद्दल बोलत होती. तर जेव्हा तिने रेखा मावशींच्या पावलांकडे बघितलं, तेव्हा कसं वाटलं तिला? कसं तरी वाटलं. कारण की तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली त्यामुळे. बरोबर? तर अशा प्रकारचं कारणे लिहा हा क्वेशन येऊ शकतो. अजून या इथे क्वेशन कशा प्रकारचं बनू शकतो सर? की इथे क्वेशन असं बनू शकतो, की रेखा मावशींच्या पावलांची वैशिष्ट्य. ही वैशिष्ट्य स्नेहलने वैशिष्ट्यच सांगितलेत ना, की रेखा मावशींची पावलं कशी होती? तर कशी होती? टाचेला फाटलेली आणि अगदी पातळ. तर हे येईल रेखा मावशींच्या पावलांची वैशिष्ट्य. बघा, अशा प्रकारे क्वेशन तुम्हाला ट्रिकी थोडा अलग लेव्हलचा येऊ शकतो. रेखा मावशी खणखणीत आवाजाने सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचे लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोझीरा, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. बघा, एकदम लोण्यागत पाय आहे काकांचं. बघा, इथे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. कसं येऊ शकतो सर? एक तर कारणे लिहा येऊ शकतो किंवा तुम्हाला 2 मार्क्सला जसं बॉक्समध्ये येतो क्वेश्चन आणि त्याचे वैशिष्ट्य लिहायला येतात. बरोबर? तसा क्वेशन येऊ शकतो. तर काय येऊ शकतो सर क्वेशन, की रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. तर याचं रिझन काय आहे? का गेलं? कारण की त्यांचे पाय कसे होते? एकदम गोझीरा, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत. तर हे 4 वैशिष्ट्य येतील. बरोबर? अजून क्वेशन कसा बनू शकतो? आन्सर सेम राहील. फक्त तुम्हाला क्वेशन दुसऱ्या लेव्हलचा येऊ शकतो. काय येऊ शकतो? की पावडे काकांच्या तळव्याचे वैशिष्ट्य किंवा त्यांच्या पावलांचे वैशिष्ट्य. बरोबर? किंवा त्यांच्या तळ अ, तळवा म्हणजे पायच झाला, पाऊल झालं. बरोबर? त्यांच्या पावलांचे वैशिष्ट्य. तर वैशिष्ट्य काय होते त्यांचे? एकदम गोझीरा, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही आणि एकदम लोण्यागत. बरोबर? 4 वैशिष्ट्य आहे. तुम्हाला कोणतेही 2 लिहायला येतील किंवा 4ही पण येऊ शकतात. अशा प्रकारचा क्वेशन इथे येऊ शकतो. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून या काळ्या पडल्या होत्या. बघा, इथे रेखा मावशींनी स्वतःच्याच पायांची वैशिष्ट्ये सांगितलेत. काय सांगितलेत? की रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. म्हणजे पायाकडे बघितले म्हणजे इथे कोणाची वैशिष्ट्य येणार? पायाची वैशिष्ट्य येणार. पाय कसे होते त्यांचे? चिरण्या पडलेल्या आणि माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन असा आला, की रेखा मावशींच्या पावलांचे वैशिष्ट्य किंवा पायांचे वैशिष्ट्य. तर तिथे काय येईल? तिथे येईल तुमचं वैशिष्ट्य काय येणार सर? तिथे तुमचे वैशिष्ट्य येणार की फर्स्ट येईल तुमचं टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल. थर्डमध्ये येणार तुमचं काय येणार थर्डमध्ये? चिरण्या पडल्या होत्या आणि फोर्थ येणार तुमचं माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. बरोबर? अशा प्रकारचे तुमचे वैशिष्ट्य इथे येणार. म्हणून जेव्हा तुम्ही पॅसेज एकदम चांगल्या प्रकारे रीड करता, बरोबर? तेव्हा तुम्हाला समजतो हर एक क्वेश्चन कोणत्या प्रकारे लिहिता येतो आणि त्याचं आन्सर कशाप्रकारे असणार आहे. बघा, आता असा प्रश्न आला, तर तुम्ही काय विचार कराल, की याचे 2च वैशिष्ट्य असणार आहेत.
टाचेला फाटलेली आणि अगदी पातळ झालेली हे तर तुम्हाला समजणारच नाही. कारण की हे कोणी सांगितलेली वैशिष्ट्य? ही स्नेहलने वैशिष्ट्य सांगितलेली, की रेखा मावशींचे पाय कसे होते? टाचेला फाटलेली आणि पातळ झालेली. बरोबर? पण जेव्हा तुम्ही पूर्ण पॅसेज रीड करता, चांगल्या प्रकारे त्याला समजून घेता, तेव्हा तुम्हाला समजतो, की स्नेहल रेखा मावशींच्या पावलांबद्दल बोलत होती, की त्यांचे पावलं टाचेला फाटलेली होती आणि अगदी पातळ झालेली होती. बरोबर? म्हणून तुम्हाला 2 वैशिष्ट्य तिथून भेटणार आणि 2 वैशिष्ट्य रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या, तेव्हा ते त्यांच्या पायांबद्दल बोलत होते, की त्यांचे पाय कसे होते सर? चिरण्या पडलेल्या होत्या आणि मातीत धूळ बसून काळे पडल्या होत्या. तर अशा प्रकारे तुमचे 4 वैशिष्ट्य तुम्हाला लिहायला आले, तर अशा प्रकारे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. बरोबर? पुढे बघा, पुढे काय आहे, की एक सुमित ॲप बनवत होता त्याबद्दलच आहे आणि मग बाबा त्याला काय बोलले, की बाबांनी त्यांचे मत व्यक्त केले, की या ॲपबद्दल तुझे पाय स्वच्छ करू शकत नाही. कारण की त्यांना काय वाटत होते? त्यांना वाटत होते, की ॲप हा डोक्याच्या कवटीत आहे. सगळ्यात भारी ॲप कुठे आहे? डोक्याच्या कवटीत आहे. बरोबर? तर एवढंच. पुढे शेवटला इतकं इंटरेस्टिंग काही तुमचा क्वेश्चन बनत नाहीये. बरोबर? तर आता ॲक्चुअल क्वेश्चन बघूयात आपण क्वेश्चन कोणत्या प्रकारे येतात. बघा फर्स्ट क्वेश्चन बघा. स्नेहलच्या लक्षात आलेल्या गोष्टी. स्नेहलच्या काय लक्षात आलेलं बघा. बघा जेव्हा आपण वाचतो बघा, "सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली." बघा, तिच्या काय लक्षात आलं? टाचेला फाटलेली आणि अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. बरोबर? तर हे तिच्या लक्षात आलेल्या गोष्टी होत्या. तर पहिल्याचं आन्सर काय येईल? टाचेला फाटलेली, टाचेला फाटलेली आणि सेकंड काय येईल? अगदी पातळ झालेली. अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. बरोबर? तर हा येईल तुमचा आन्सर. सेकंड क्वेश्चन करूयात. सेकंड क्वेश्चन बघा. जसं मी तुम्हाला बोललेलो, की रेखा मावशींच्या पायांची वैशिष्ट्ये किंवा पावलांची वैशिष्ट्ये. बरोबर? काही क्वेश्चन येऊ शकतो. तर इथे काय येईल आन्सर? पहिले तर काय होईल? पहिले तर आपण बघितलं टाचेला फाटलेली, जे स्नेहलने वर्णन केलेलं. स्नेहलने काय वर्णन केलेलं? टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली अजून काय होतं? चिरण्या पडलेल्या आणि माती धुळीत काळे पडलेले. काळे पडलेले. बरोबर? तर हा याचा आन्सर येईल. थर्ड क्वेश्चन बघा. कृती पूर्ण करा. बघा या टाइपचा पण सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, की यामध्ये कृती पूर्ण करा, की कोणी कोणती कृती केलेली. बरोबर? तर स्नेहल होती. स्नेहल. स्नेहलने काय कृती केलेली? स्नेहलची कृती काय होती? की स्नेहलचं लक्ष रेखा मावशींच्या पावलांकडे गेलेलं. सेकंड सुमित. सुमित काय करत होता सर? सुमित ॲप बनवत होता. बरोबर? थर्ड काय आहे? पावडे काका. पावडे काकांचं बघा. पावडे काका काय आहे? पावडे काकांची कृती काय होती? की पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. मग तुमची कृती काय येईल? की पावडे काका कार्यक्रमाला जाणार होते. कार्यक्रमासाठी आले होते. बरोबर? ही त्यांची कृती आहे. किंवा तुम्हाला एक वेगळा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, की उतार्यातील आलेल्या व्यक्ती. तर उतार्यात कोणकोणत्या व्यक्ती आलेल्या? फर्स्ट तर स्नेहल होती. त्याच्यानंतर रेखा मावशी होती. सुमित ॲप रेडी करत होता. पावडे काका घरी आलेले आणि एक होते बाबा. बाबांचं काय इथे दिलेलं नाही. तर तुम्ही 4 तुम्हाला जेवढे आले तेवढे तुम्ही लिहू शकता. एक तर 4 आले तर 4 लिहा. 2 आले तर 2 लिहा. बरोबर? पहिली कोण होती? स्नेहल. रेखा मावशी. सुमित आणि पावडे काका. बरोबर? अशा प्रकारे तुमचा आन्सर येईल. तर हर एक पॉसिबल क्वेश्चन तुम्हाला सांगतोय, म्हणून लक्ष देऊन ऐकत जा. बरोबर?
तर पुढे बघा, पावडे काकांच्या पायांची वैशिष्ट्ये. जसं मी तुम्हाला उतारा वाचताना तुम्हाला सांगितलेलं, की अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, की पावडे काकांच्या पायांची वैशिष्ट्ये काय होती? तर काय येणार सर? जसं आपण बघितलं, बघा इथे बघा. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. तर तळवा म्हणजे काय? तळवा म्हणजे त्यांचा पाऊल. तर पाऊलाबद्दल त्यांचं वैशिष्ट्य काय आहे सर? की त्यांचे पाऊल कसे होते बघा. एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठल्याही चिरण्या नाहीत, काही नाही आणि एकदम लोण्यागत. तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. बघा, जसं तुम्ही क्वेश्चन वाचता, तुम्हाला हायलाइटेड वर्ड भेटलं, क्वेश्चनची लाईन भेटली, त्याच्या पुढे किंवा मागे किंवा तिथेच आन्सर असणार आहे. बरोबर? तर टेन्शन घ्यायची काही जरूरत नाही. तुम्हाला फक्त क्वेश्चन समजून घेण्याची आवश्यकता आहे. तर त्याचे 4 वैशिष्ट्य आहेत इथे. 4 पैकी आपल्याला किती दिलेले आहेत सर? फक्त आणि फक्त 2च दिलेले आहेत. बरोबर? तर 2 तुम्हाला लिहायचे आहेत. पुढे बघा, पुढे आपण वळूयात कार्नेलिया. कार्नेलिया खूपच ईझी. बघा, फर्स्ट बघा, स्नेहलला रेखा मावशींबद्दल कसं तरी वाटलं. आता ही लाईन शोधा, की ही लाईन सर पॅसेजमध्ये कुठे आहे? बघा, आता इथे आपण वाचलो, की "सॉरी मावशी, खरंच सॉरी." आपण त्यांच्या मळकट पॅनबद्दल बोललो, याचं स्नेहलला कसं तरी वाटलं. बघा, इथे आलं, की स्नेहलला कसं तरी वाटलं. तर ह्याच्या मागे आहे का सर आन्सर? "सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पॅनबद्दल कसं तरी बोललो." इथे आहे का सर कोणता क्वेश्चनला रिलेटेड आन्सर होतो का? सर नाही होते. मग पुढे चेक करा. पुढे काय आहे, की तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. बरोबर? तर हा त्याचा रिझल्ट येऊ शकतो का सर? हां सर, येऊ शकतो. तर त्याचा आन्सर काय येईल सर? स्नेहलला कसं तरी वाटलं. का वाटलं? कारण की तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. त्यामुळे स्नेहलला कसं तरी वाटलं. बरोबर? पुढे बघा, नेक्स्ट कार्नेलिया. स्नेहलचे लक्ष पावडे काकांच्या तळव्यांकडे गेलं. स्नेहलचं किंवा रेखा मावशीचं. रेखा मावशीचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. का गेलं? बघा, इथे दिलेलं आहे. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचे लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. का गेलं? बघा, पुढे आन्सर दिलेले आहेत. एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत पाय आहे काकांचं. हे त्याचं आन्सर येणार. सिंपल आहे सर. हा सर, सिंपल आहे. किती सिंपल आहे. फक्त क्वेश्चन बघायचं आहे. क्वेश्चनची लाईन जिथे बघितली, जिथे सापडली, त्याच्या पुढेच त्याचा आन्सर असणार आहे. इतकं लक्षात ठेवा बस. आता रेखा मावशींचे पाय काळे पडले होते. ह्याचे रिझन काय आहे? रिझन काय आहे बघा. कारण की ती मातीमध्ये काम करत होती. आता तुम्ही जेव्हा पॅसेज तुम्ही वाचला असेल, तर तुम्हाला डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहू शकता, की ती माती धूळमध्ये तिचे पाय काळे पडले होते. तिच्या पायाला चिरण्या पडल्या होत्या. हा तुम्हाला जेव्हा पॅसेज तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे रीड केला असेल, समजून घेतला असेल, तर तुम्ही डायरेक्टली त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. तर बघा, इथे दिलेलं आहे. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. बघा, इथेच आहे आन्सर. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. आणि शेवटचं क्वेश्चन काय सर? की बाबांनी सुमितच्या ॲपची गरज नसल्याचे सांगितले. का नसल्याचे सांगितले? कारण की त्यांचं मत काय होते सर, की सगळ्यात भारी ॲप हा कुठे आहे? डोक्याच्या कवटीमध्ये आहे. बरोबर? तर बघा, इथे तुम्हाला मी दाखवतो, की मी एक ॲप तयार केला आहे. आमच्या ॲपच्या सहाय्याने आपण लोकांचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितने सांगितले. अरे, पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची गरज आहे. तुम्हा टेक्नॉलॉजी लोकांना कशाचाही ॲप करण्याशिवाय काही सुचत नाही. अरे, सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीमध्ये आहे. बरोबर? तर असं कोणाचं मत होतं? असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांना हे ॲप गरजू वाटलं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. बरोबर? तर एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. घरी जाऊन याची प्रॅक्टिस करा. बरोबर? तर तुम्हाला पॅसेजमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. हर एक चॅप्टर आपण घेत आहे. हर एक चॅप्टरवर 2 ते 3 पॉसिबल जिथे इम्पोर्टंट क्वेश्चन येऊ शकतात, बनू शकतात, ते पॅसेज घेत आहे. तुमचं फक्त काम एवढंच आहे, की व्हिडिओ बघायची आहे तुम्हाला, प्रॅक्टिस करायची आहे आणि स्वतःहून आन्सर फाइंड करायचा ट्राय करायचं आहे. बरोबर? तर आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.